एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। भाजप नगरसेवकाच्या मुलावर गुंडागर्दीचा आरोप झालेला आहे। मुन्ना यादव यांच्या मुलाकडून गुंडागर्दी झालेली आहे। सागर समुद्रेच्या घरावर जमावाने हल्ला केलाय, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। मुन्ना यादव आणि बाला यादवची दहशत पाहायला मिळते। शिवनगर वस्तीमध्ये यादव मुलांची दहशत पाहायला मिळते। वस्ती जाळून टाकण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मुन्ना यादव यांच्या मुलांकडून गुंडागर्दी झाल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। भाजप नगरसेवकाच्या मुलांवर गुंडागर्दीचा आरोप केला जातोय। सागर समुद्रेच्या घरावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। मुन्ना यादव आणि बाला यादव यांची दहशत या ठिकाणी पाहायला मिळते। शिवनगर वस्तीमध्ये यादव मुलांची दहशत पाहायला मिळते। वस्ती जाळून टाकण्याची धमकी या ठिकाणी देण्यात आली आहे। एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स आपण पाहताय। मुन्ना यादव यांची मुलं कशा पद्धतीने धमकावतायत तो प्रकार आपण या ठिकाणी पाहताय। भाजप नगरसेवकांच्या मुलांना सत्तेचा मात चढलेला आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय। तुषार ने मेरे से बात की और फोन बंद कर दिया। बजाज नगरला बजाज तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, नेमका काय प्रकार आहे, हा काय झालं होतं? निश्चित विषय अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे। सागर समुद्र नावाचा एक मुलगा आहे, यादवचा जो छोटा मुलगा अर्जुन यांचा मित्र आहे, यांचा जुना वाद आहे। त्या वादावरून काल रात्री मुन्ना यादवचा जो छोटा मुलगा होता अर्जुन यादव यांनी आपल्या काही 20 ते 25 साथीदारांसोबत सागर समुद्राच्या घरावर हल्ला केला आणि ते मोटरसायकलवर तिथे गेले होते, पण स्थानिक लोकांनी त्यांचा विरोध केला, त्यामुळे कुठेतरी ते परत आले। जेव्हा हा प्रकार स्थानिक लोकांनी आणून पाडला, त्यानंतर स्थानिक लोक आणि सागरला घेऊन नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि अर्जुन यादवच्या विरोधात तक्रार दाखल केली। हा प्रकार जेव्हा मुन्ना यादव यांना माहीत झाला तेव्हा मुन्ना यादव स्वतः परत शिवनगर मध्ये आले आपल्या भावासोबत आणि त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना धमकावलं की तुम्ही माझ्या मुलाच्या विरोधात कशी काय तक्रार करू शकता, का बरं तक्रार केली, तुम्ही तक्रार केली त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही आणि जास्त जर का तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा किंवा आमच्यावर दबाव करून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करा तर मी तुमची वस्ती जाळून देईन अशा प्रकारचा धमकी दिल्याचा आरोप त्या तिथल्या पीडित महिलांनी केला आहे। या संदर्भात नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार झालेली आहे। आयपीसीच्या कलम 504 आणि 506 अंतर्गत मुन्ना यादव आणि त्यांच्या भावाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। इतकंच नाही, त्याच्या मुलांच्या विरोधातही प्रतिबंधात्मक कारवाईचा गुन्हा दाखल झालेला आहे। अत्यंत धक्कादायक वृषाली हा प्रकार, नक्कीच धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। तुषार, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। लोंढेजी, हा संपूर्ण प्रकार पाहिल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे वृषाली की मागच्या 2 वर्षापासून सातत्यानं या संदर्भामध्ये आम्ही कंप्लेंट करत आलेलो आहे, त्याच्या विरोधात बोलत आलेलो आहे। भाजपाशी संबंधित आता आमदारांची मुलं लोकांचा जे जीव जाण्यापर्यंत त्यांची भांडणं होतात, दादागिरी दाखवली जाते पोलिसांवर आणि मुन्ना यादव यांच्या संदर्भामध्ये सातत्यानं इथे तक्रारी केल्या असताना सुद्धा त्यांचं पोलीस काहीच करत नाही। याचा अर्थ भाजपाचे जे कार्यकर्ते आहे, जे नेते आहे, त्यांचा सातत्यानं दबाव जो आहे तो पोलिसांवर आहे आणि त्यांची मजल इतकी गेलेली आहे की सामान्य माणूस जो आहे तो आता याच्यामध्ये नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये सेफ राहिलेला नाही आहे। दुर्दैव नागपूरचं असं महाराष्ट्राचं असं आहे की इथलाच व्यक्ती, इथलाच नागरिक, इथलाच मुलगा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि गृहमंत्री सुद्धा आहे आणि तरी सातत्यानं त्यांच्याच आजूबाजूचे उजवे डावे लोक जवळपास जवळचे जे आहेत ते सत्तेचा गैरवापर करून लोकांचा जीव जो आहे तो वेठीस धरत आहे। महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था धोक्यामध्ये आलेली आहे आणि इकडे मुख्यमंत्री रोजच्या रोज दावे करतात की आमच्या काळामध्ये गुन्हे कमी झालेले आहे, आमच्या काळामध्ये आम्ही कन्व्हिक्शन रेट वाढवलेला आहे। असं खोटं जे आहे ते सातत्यानं लोकांसमोर आणत आहेत। खरं जर अशा खुल्या पद्धतीनं जर अशा पद्धतीनं जर धमकी दिली जात असेल तर भाजपच्या नगरसेवकांना सत्तेचा मात चढलेला आहे का आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे असंच या ठिकाणी म्हणू शकतो। धन्यवाद लोंढेजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। धन्यवाद तुषार, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।